लोकसभेनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणुकांची तयारी सुरू आहे। शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। दरम्यान निवडणुकीआधीच नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय। नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवाराला अजित पवार गटातील नरहरी झिरवळ यांनी खुला पाठिंबा दिलाय। निवडणुकीत संदीप गुळवे यांचे काम करा अशा सूचना देखील नरहरी झिरवळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात। झिरवळांच्या या निर्णयानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले। शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना जरी या ठिकाणी असला तरी विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान महायुतीचा उमेदवार असूनही अजित पवार गटाच्या नरहरी झिरवळांनी महाविकास आघाडीनं दिलेले ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिलाय। संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी गुळवे यांना आपला पाठिंबा जाहीर केला। या भेटीनंतर नरहरी झिरवळ नेमकं काय म्हणाले पाहूयात। आज तसं संदीप भाऊंना माझ्या आधी आपण सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देऊ असं मला वाटतं, कारण पक्ष ही एक बाब अलग आहे। आता हे शिक्षक आमदारांचं जे काही इलेक्शन आहे त्यात एक तरुण उमद्या आणि वसा वारसा असलेल्या संदीप भाऊंना गुळवे साहेबांचा फार मोठा वारसा आहे। त्यांच्या हातून जे काही गुळवे साहेबांच्या हातून जे अर्ध, कारण त्यांचं तसं ते जाण्याचं वय नव्हतं, परंतु परमेश्वराच्या मनात आलं तर कोणी रोखू शकत नाही। आणि त्यांच्याकडून जी सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याचं ज्यांचं स्वप्न, अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप भाऊला मी मनापासून शुभेच्छा देतो। मदत करणार आहात का आपण निवडणुकीला? आता इथंच मी असलेल्या शिक्षक मंडळीला विनंती केली की बाबा संदीप भाऊला सगळ्यांनी मदत करा। बावा सर आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, सगळ्यांनी मदत करावी अशी मी विनंती करतो। आपल्या पक्षाने देखील उमेदवार दिले, आपल्या पक्षाने उमेदवार दिले, शुभेच्छा सगळ्यांना द्यायच्या असतात। दरम्यान याआधीही नरहरी झिरवळ यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पवार गटाचे भास्कर भगरे यांना पाठिंबा दिल्याचं बोललं गेलं होतं। त्यानंतर आता नरहरी झिरवळ यांनी थेट संदीप गुळवे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केलाय। आता झिरवळांच्या निर्णयामुळे शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र यामुळे महायुतीमध्ये खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।